उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले गेले। यावेळी राज्यासह देशभरातून राजकीय नेते उपस्थित झाले होते, तर राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले। यावेळी पोलिसांनी सलामी दिली, अजितदादांना अखेरचा निरोप दिला। दादांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार भावुक झाले होते। सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबाकडून जड अंतःकरणाने अजित पवारांना निरोप दिला गेला। अजित पवारांच्या जाण्याने नेत्यांना अश्रू अनावर झालेत। अमोल मेटकरी, सुनील टिंगरे ढसाढसा रडलेत। नवाब मलिकांसह नेतेही भावुक झाले होते। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांची मागणी केली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतही झिरवळ सकारात्मक आहेत। अजित पवारांवरचा 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल। भाजपनं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरनं संजय राऊतांचा निशाणा। मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनीही अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे। मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनीही दादांना निरोप देताना अश्रू त्यांना अनावर झाले। अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर पार्थ पवार आणि जय पवारांनी नागरिकांचं अभिवादन केलंय। अंत्यविधीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी त्यांनी भावनिक वातावरणामध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानलेत। दादांचा मृत्यू झाल्याने वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार बंद ठेवला गेला। तसंच शेलू परिसरातल्या नागरिकांना अंत्यविधीचं दर्शन घेण्यात यावं यासाठी बाजार परिसरात मोठी स्क्रीन लावली होती। अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज पाचोरा शहर बंद ठेवलं गेलंय। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह विविध पक्षांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। दादांच्या निधनामुळे मनमाड, मालेगाव, नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। तसंच आज येवला, लासलगावचे नागरिक, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला, दादांना श्रद्धांजली अर्पण केली। दादांचं अकाली निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आज संभाजीनगरातल्या कॅनॉट परिसरामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, दादांना श्रद्धांजली वाहिली। त्याचबरोबर कॅनॉट परिसरामध्ये मोठा शुकशुकाट पाहायला मिळाला। अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळला गेला। आज सकाळपासूनच शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर शहरामध्ये अनेक ठिकाणी 2 मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली गेली। गृहमंत्री अमित शहाने सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलंय, दादांचं अंत्यदर्शन घेतलंय। आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवान त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण केली आहे आणि अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय। त्याचबरोबर एकनाथ शिंदे सुद्धा यावेळी उपस्थित होते। त्यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलंय। राज्यासोबतच देशाचे परिवहन मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलंय, श्रद्धांजली वाहिली आहे। सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होते। यावेळी त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलंय आणि श्रद्धांजली वाहिली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन सुद्धा आले होते। त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं आणि अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। आदरणीय दादांना तर राज्याचे मुख्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळाने सुद्धा पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली आहे।
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीही अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती. पुष्पचक्र अर्पण केलं आणि श्रद्धांजली वाहिली. रामदास आठवले सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही पुष्पचक्र वाहिलंय, श्रद्धांजली अर्पण केली आहे. निकटवर्ती छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलं आणि मनोभावे श्रद्धांजली वाहिली आहे. शिक्षण मंत्री नारायण लोकेश, त्याचबरोबर प्रतापराव जाधवांनी सुद्धा अजित पवारांना नमन केलं, श्रद्धांजली वाहिली आणि त्यांनी सुद्धा पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलंय. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं आणि अंत्यदर्शन घेतलं. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आवर्जून उपस्थित होते. त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं आणि श्रद्धांजली वाहिली. शाहू महाराज छत्रपती यांनी सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती. त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं, दादांना श्रद्धांजली वाहिली. हसन मुश्रीफाने सुद्धा अजितदादांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली, श्रद्धांजली वाहिली, पुष्पचक्र अर्पण केलं. श्रद्धांजली अर्पण करतात. रक्षा खडसे सुद्धा आज सकाळी उपस्थित होत्या. त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं आणि श्रद्धांजली वाहिली. सन्माननीय आपल्या लाडक्या दादाला नियतीनं का हिरावून घेतलं असा भावूक प्रश्न दादांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित केलाय. बारामती म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजेच बारामती हे समीकरण होतं आणि आता तोच दादा आम्हाला सोडून गेला अशी भावना व्यक्त करत महिलांना अश्रू अनावर झाले. दुसरीकडे मी पोरका झालोय, वडील गेल्याची भावना आहे असं म्हणत सुनील टिंगरे ढसाढसा रडले. अजितदादांना अशा प्रकारे निरोप करायची वेळ येईल, आमच्यावर येईल असं कधीच वाटलं नव्हतं अशी भावना आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असं ते बोलले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे दादांची आठवण काढत भावूक झाल्या होत्या. दादा कामाबाबतीत ओरडायचे सुद्धा, पण त्यापेक्षा जास्त प्रेमही करायचे असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांचे अंगरक्षक SPU महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही अधिकारी अजित पवारांची सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत होते. आज अखेरची मानवंदना देताना या दोघांना सुद्धा अश्रू अनावर झाले. भाजपसोबत राहूनही त्यांनी पुरोगामी विचार जपले. विदर्भावर त्यांचं विशेष प्रेम होतं अशी भावना माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. राज्यानं एक चांगला नेता गमावलाय. अजितदादांच्या जाण्यानं पक्षाचं आणि राज्याचं मोठं नुकसान झालंय अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांनी व्यक्त केली. आज अजितदादा नाही आहेत, पण विजयगड बंगल्यातल्या प्रत्येक रोपटं, प्रत्येक झाड, इथली वस्तू अजितदादांच्या वास्तव्याची साक्ष देते. दादांच्या आठवणी सांगत विजयगड बंगल्याचे अधिकारी राजेंद्र बारई अजितदादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले. दादांच्या जाण्यानं सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे. आज मिरजेमधल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर किशोरदादा जामदार यांच्यासह नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजितदादांना बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर अखेरचा निरोप दिला गेला. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसागर उसळल्याचं यावेळी पाहायला मिळालं. परभणीमध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी शहरातल्या स्टेडियम परिसरात दादांना श्रद्धांजली वाहिली आहे. दादांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालंय. पवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना यावेळी केली गेली.
अजितदादांच्या विमानामध्ये असलेली क्रू मेंबर पिंकी माळीला अखेरचा निरोप दिला गेला. वडिलांसह कुटुंबाला अश्रू अनावर झाले. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अजितदादांचे PSO विदीप जाधव यांचा सुद्धा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी फलटण जवळच्या तरड गावामध्ये अंत्यसंस्कार केले गेले. गावात रात्री उशिरा त्यांची अंत्ययात्रा काढली आणि अंत्यविधी संपन्न केले. ब्रेक नंतर बातमी मुंबईतनं समोर येते. मुंबईच्या अर्थ रोड कारागृहातनं एका कैद्याचा पोलिसांवर हल्ला झालाय. आरोपी लोकेंद्र उदयसिंग रावतनं हा हल्ला केलाय. जीवघेणा हल्ला केलाय. कैद्याच्या हल्ल्यामध्ये हा पोलीस शिपाई वाघ जखमी झालेला आहे. यापुढे होऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100. माघी शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली आहे. यावेळी मंदिर समितीचे सदस्य व्यवस्थापक यांच्या हस्ते पूजा झाली. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारचं टायर फुटलं. अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. वाशिंबा नवीन बायपास वाय पॉइंट जवळ हा अपघात झालाय. परभणी जवळच्या सेलूमध्ये अंमली पदार्थ विरोधात राजीव गांधी नगर भागात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8 किलो 432 ग्रॅमचा गांजा जप्त केलाय. त्याचबरोबर या प्रकरणी एका आरोपीला ताब्यातही घेतलंय. ब्रेक नंतर पाहूया सुपरफास्ट 100 वेगवान बातम्या असतील. वनमंत्री गणेश नाईकही अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अजितदादांना अभिवादन केलंय. मंत्री पंकजा मुंडेही अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलंय, अभिवादन केलंय. भाजप नेते अशोक चव्हाणांनी सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलंय आणि अभिवादन केलंय. राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा बारामतीमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलंय आणि श्रद्धांजली वाहिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला हजेरी लावली, पुष्प अर्पण केले आणि दादांना अभिवादन केलं. अजित पवारांच्या अंत्यविधीला राज्यासह देशभरातनं अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी नेत्यांनी पुष्प अर्पण केली, श्रद्धांजलीही वाहिली. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणजेच बॉडीगार्ड म्हणून काम करत असलेले SPU महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध अखेर फुटलाय. पोलिसांना भावना नसतात असं सहजतेनं म्हटलं जातं, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे सुद्धा अधिकारी अजित पवारांच्या सावलीसारखे त्यांच्या सोबत होते. आज अखेरची मानवंदना दिली तेव्हा या दोघांना सुद्धा अश्रू अनावर झाले. आपण पाहतोय की त्यांचे जे 2 अंगरक्षक होते त्यांना सुद्धा भावना अनावर झाल्या. वर्दीत ते असायचे नेहमी. या वर्दीतल्या अधिकाऱ्यांना भावना नसतात, त्यांचा चेहरा भावनाशून्य असायला हवा, मात्र हे दोघे सुद्धा यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेरची मानवंदना त्यांनी दिली अजित पवारांच्या पार्थिवाला. त्यावेळी या दोघांना सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. हे दृश्य आपण आज सकाळची पाहतोय. अजितदादांवर अग्निसंस्कार करण्यापूर्वी अनेकांनी मानवंदना दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहरातल्या कॅनॉट परिसरामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. अजित पवारांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार झाले. याच दुःखामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर सुद्धा आहे.
शहरातल्या अत्यंत वदळीचा भाग जो आहे तो कॅनॉट परिसर इथं शुकशुकाट पाहायला मिळतोय। आज राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर आहे, तेव्हा कॅनॉट परिसरात सुद्धा अनेक दुकानं बंद होती। अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईमधल्या देवगिरी निवासस्थानी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी त्यांची वर्दळ असायची। तिथं अजित पवार तिथं गर्दी असं एक समीकरणच होतं। मात्र आज याच देवगिरी बंगल्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। देवगिरी निवासस्थानाबाहेरून आपण दृश्य पाहू शकतोय। अजित पवार जिथे गर्दी तिथे जणू काही अनेक वर्षांपासून समीकरणच बनलं होतं आणि मी सध्या उपस्थित आहे अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान म्हणजे देवगिरी। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये अगदी संपूर्ण ह्या देवगिरी निवासस्थानी जे आहे ते शुकशुकाट पाहायला मिळत आहे। ह्याच देवगिरी निवासस्थानाहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राची धुरा आखायचे। बैठक असू कुठला निर्णय असू ह्याच देवगिरी निवासस्थानाहून घेतली जायची। अगदी सोमवार ते शुक्रवार संपूर्ण ह्या निवासस्थानी जी आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जनतेची गर्दी पाहायला मिळायची। अगदी महाराष्ट्राच्या जनतेला हा विश्वास देखील होता की आपलं काम होणारच, ह्या विश्वासाने देखील अगदी ह्या देवगिरी निवासस्थानी यायचे। आणि आज दर मंगळवारी जी आहे ती मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाराष्ट्राचे आमदार असतील आणि त्याचबरोबर मुंबईचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आणि बैठक पार पडायची। एकंदरीत पाहायला गेलं तर हा जे समीकरण होतं, जे अजित पवार जिथे गर्दी तिथे एक जे समीकरण होतं ते आता आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे। अगदी कुठलाही निर्णय असू किंवा कोणतीही गोष्ट असू ह्याच शासकीय निवासस्थानाहून जी आहे ती अजित पवार महाराज